नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कृष्णकांत गोरे. तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी अर्थात DBOT युनिव्हर्सिटीकडून जे विंटर आणि समर सेमिस्टरचे एक्झाम जे होत असतात, तर त्या एक्झाममध्ये DBOT युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये आपण जास्तीत जास्त स्कोअर कसा घ्यायचा BTech स्टुडंटच्या विद्यार्थ्यांनी, तर त्याविषयी आपण सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला त्यासाठी तुम्हाला क्वेश्चन बँक आणि जे क्वेश्चन बँक आहे, तर त्या क्वेश्चन बँकनुसार जे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जे कसे आले त्या टाईपमध्ये क्वेश्चन त्याविषयीचा अभ्यास करायला पाहिजे. तर ते क्वेश्चन पेपर आपण कसे घ्यायचे वेबसाईटवरून, तर त्याविषयी आपण पाहूया. तर सर्वप्रथम तुम्हाला वेबसाईटवर यावं लागेल. तर वेबसाईटवर DBOTच्या आल्यानंतर ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला टोटल एक्झाम बार तुम्हाला ऑप्शन दिसेल, त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर एक्झामिनेशन सेक्शनमध्ये तुम्हाला इथं दिले क्वेश्चन बँक हे ऑप्शन येईल. तर क्वेश्चन बँक या ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंगचे सर्व क्वेश्चन बँक तुम्हाला सर्व मिळतील. डिपार्टमेंट ब्रँच वाईज तुम्हाला त्यात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेशन अँड इन्फॉर्मेशन, कॉम्प्युटर अँड केमिकल, अशा तऱ्हेने सर्व जे सेमिस्टर आणि ब्रँच आहेत, तर त्या सेमिस्टर वाईज तुम्हाला तुमचे क्वेश्चन पेपर तुम्हाला लिंकनुसार सब्जेक्ट तुम्हाला दिलेला आहे EXTCचा आणि क्वेश्चन बँक दिलेली आहे. तर समजा कोणी जर कॉम्प्युटर ब्रँचचा विद्यार्थी असेल, तर त्याला कॉम्प्युटर ब्रँचला सिलेक्ट करून तुमच्या सेमिस्टर वाईज तुम्ही तुमचे पेपर डाउनलोड करू शकता. तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे सध्या एकच टाकलेलं आहे. तर सिव्हिलमध्ये आपण पाहू शकता की सिव्हिल इंजिनिअरिंगचे भरपूर क्वेश्चन बँक इथं भरपूर टाकलेले आहेत सब्जेक्ट वाईज आणि आपल्या सेमिस्टर वाईज. तर अशा तऱ्हेने तुम्ही तुमचे क्वेश्चन बँकनुसार तुम्ही स्टडी करू शकता. अजून एक तुम्हाला सांगायचं झालं तर सोल्युशन सीटसुद्धा विद्यापीठानं अवेलेबल करून दिलेलं आहे. तर ते तुम्हाला तुमच्या फर्स्ट इयर्सचे तुमचे सब्जेक्ट मॉडेल आन्सर आहे ते तुम्हाला पाहायचे आहे. तुमचा सब्जेक्ट चेक करायचा, तुमचा कोड कोणता आहे सब्जेक्टचा, आणि त्यानुसार तुमचा मॉडेल आन्सर डाउनलोड करून त्याचा स्टडी करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, काही जणांनी कमेंट केली होती की क्वेश्चन बँक आणि सोल्युशन शीट्स कसे डाउनलोड करायचे, तर ही अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या वेबसाईटवर बाटोच्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता. तर अशीच एक अपडेट घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.